समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी येथे वटपौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महिलांनी नटून थटून पारंपरिक वेशभूषा परिधान करून वटवृक्षाची विधिवत पूजा केली आणि साजूक नैवेद्य अर्पण करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व वटवृक्षासम कणखर नात्याच्या शुभेच्छा दिल्या। उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 10 जून रोजी सकाळपासूनच भिलवडी परिसरात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मारुती मंदिर व दत्त मंदिर वटवृक्ष परिसरासह विविध ठिकाणी महिलांनी समूहाने एकत्र येत वटपौर्णिमेची पूजा पार पाडली। पूजेनंतर फेर धरून परस्परांना औक्षण करत सौभाग्याचे प्रतीक असलेले हळदी कुंकू व ओटी भरण करीत पारंपरिकतेचे जतन केले। अनेक महिलांनी वटपौर्णिमेचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व सांगताना म्हटले की वटवृक्ष हे भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, निष्ठा व बळाचे प्रतीक मानले जाते। सावित्रीने आपल्या पतीस यमाच्या पासून वाचवले, त्या घटनेची आठवण ठेवत आजही आपण व्रत करतो। वटपौर्णिमा हे स्त्री पुरुष नात्याच्या दृढतेचे प्रतीक असून नवविवाहित तसेच वयोवृद्ध महिलांनीही श्रद्धेने या व्रताचे पालन केले। पूजास्थळी स्वच्छतेसह सुंदर रांगोळ्या, फुलांची सजावट, पारंपरिक गीतांचे गायन आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले। या सोहळ्यामुळे एकात्मता, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्यास मिळाला। महिलांच्या या सहभागामुळे वटपौर्णिमेचा उत्सव अधिकच भावनिक आणि उत्साही झाला। एकूणच भिलवडीसह पलूस तालुक्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली। वटसावित्रीची कथा ही पौराणिक काळातील आहे। एकदा असं सत्यवान लाकूड तोडायसाठी गेलेला असताना सत्यवानाचा मृत्यू होतो। सत्यवान हा अल्पायुष्य असतो। सत्यवानच्या बायकोचे नाव होते सावित्री। ती पतिव्रता होती। ती आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी यमाच्या पाठीमागे गेली। अतिशय प्रेमाने, भक्तिभावाने तिने आपल्या पतीचे प्राण यमाकडून आणले व सत्यवान आपल्या पतीला तिने जिवंत केले। तेव्हापासून वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वडाच्या ज्या ढाप्या आहेत त्या सावित्री मानलं जातं त्यांना। आणि त्या सावित्रीच्या जिनं आपल्या नवऱ्याचा जीव वाचवला, तिचा अल्पायुष्य नवऱ्याचा जीव वाचवून जे तिनं योगदान मिळवलं, त्यासाठी प्रत्येक स्त्रिया आपल्याला नवऱ्याचं आयुष्य वाढावं व आपला नवरा व्यवस्थित राहावा यासाठी दरवर्षी वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात। आणि वडाचं दुसरं महत्त्व म्हणजे वडाच्या खाली राहण्याने ऑक्सिजन मिळतं। वडाच्या झाडाच्या अवतीभोवती ऑक्सिजनचाही खूप ऑक्सिजनही खूप असतं। त्यामुळे बायकांना इथे आल्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं। त्यामुळं वडाच्या झाडाखाली थांबल्यामुळं त्यामुळं वटसावित्रीची कथा पूर्वीपासून चालत आल्यामुळे वटसावित्रीने जसे आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले आणि नवऱ्याला जसं यमाच्या तावडीतून आणलं तसं आपला नवराही सगळ्या संकटातून वाचावा आणि व्यवस्थित राहावा, आपल्या नवऱ्याला आयुष्य मिळावं यासाठी प्रत्येक दरवर्षी बायका वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाला 7 फेरे घालतात व जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा ही वटसावित्रीला वडाच्या झाडाला पूजा करतात आणि मनोमन मागणी मागतात। वटपौर्णिमा सणी पती पत्नीचा नातं सात जन्मी हा पती मिळावा यासाठी साजरा केला जातो। सावित्री ही एक राजकुमारी होती। तिचं लग्न सत्यवानाबरोबर झालेलं। सत्यवान हा गरीब मुलगा होता। लाकूड तोडत असताना यम तिथं येऊन त्याचं प्राण घेऊन गेला। सावित्रीला आपल्या नवऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी यमाच्या मागं गेली। त्यामुळं यमानं तिला वर देतो पण प्राण देत नाही असं सांगितलेलं, पण ती आपल्या नवऱ्याच्या प्राणासाठी यमलोकापर्यंत गेलेली आणि तिथून तिनं आपल्या नवऱ्याचा सत्यवानाचा प्राण परत आणला। त्यासाठी त्यांची आठवण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते। वटसावित्री पौर्णिमा आम्ही दत्त कार्यापासून करत आहे। वटसावित्री ही सौभाग्याचं चिन्ह आहे, म्हणून ही वटसावित्रीचे पती हा 7 जन्मी मिळावा, हाच पती मिळावा म्हणून हा उपवास केला जातो। त्या उपवासाच्या मागचे कारण सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते, यमाकडून परत आणले होते। सावित्रीने प्राण आपल्या पतीचे मागून घेतले। यम म्हणले तू दुसरे वचन माग नाही, पहिले वचन माग नाही, तिसरे वचन माग। पहिल्या वचनात तिने आपले सासू सासऱ्याचे मागितले, दुसऱ्या वचनात राज्य मागितले, तिसऱ्या वचनात मुलं बाळ मागितले, चौथ्या वचनात मला 100 मुले म्हणून असा वर मागितला। त्यामुळं यमाला तिचा पती परत घेऊन भाग पडले, म्हणून तिने हा पती
त्याचा तिला जीवदान दिले आणि तेव्हापासून हा व्रत चालू झालेले आहे. की खरं तर शास्त्रीय कारण हेच आहे की महिलांना आजच्या दिवशी भरपूर वडाचं झाड ऑक्सिजन देतं आणि ऑक्सिजन मिळावा, खरं कारण हेच आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.